सगळा असं आहे ते तुझाच आवाज नाही आला माझ्यापर्यंत. ओके, सर्वांना स्क्रीन दिसते आणि आवाज येतो असं गृहीत धरून, कारण आता कोणी जर एक जण रिप्लाय दिला तर मग मला कन्फर्म होईल. येतो सर आवाज. ओके ओके, स्क्रीन पण दिसते ना? हो सर. ओके, चला गुड. चला आता आपण लेक्चर स्टार्ट करू. So first of all, welcome all dear friends. Now welcome in online lecture BSc first year semester second chemistry. Now here today we will discuss the next part of unit number 6, chemical kinetics, and today's topic first order reaction. Now dear friends, in previous lecture we discussed about what is meant by chemical kinetics, then molecularity, order of reactions, and first point in case of order of reaction, zero order reactions. Okay, and in that case I think characteristics of zero order reactions, that means unit of rate constant of zero order reaction, then graphical representation, half life period, and examples of zero order reactions. Okay, now dear friends, here today we will discuss next and most important first order reactions. म्हणजे मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये केमिकल कायनेटिक्सचा स्टार्टिंगचा पार्ट आपण यामध्ये घेतला होता. उदाहरणार्थ केमिकल कायनेटिक्स काय आहे, मॉलिक्युलिटी कशाला म्हणायची, ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स काय आहे, त्याच्यानंतर झिरो ऑर्डर रिॲक्शन घेतली आपण, झिरो ऑर्डर रिॲक्शनचं इक्वेशन बघितलं, सोबतच आपण त्यामध्ये हाफ लाईफ पिरियड, त्याच्यानंतर युनिट आणि एक्झाम्पल्स आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असे काही कॅरेक्टर सुद्धा आपण त्या झिरो ग्रुप बद्दल माहिती घेतली, झिरो ऑर्डर बद्दल माहिती घेतली. ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. ओके, नो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज बाय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट, ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय म्हटलं आपण, सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. कुठली कॉन्सन्ट्रेशन इन रेट लॉ एक्सप्रेशन और इक्वेशन, रेट लॉ एक्सप्रेशन किंवा रेट लॉ इक्वेशन मध्ये इज नोन ॲज अ order of reactions. Okay, now here in order of reactions, now this is the first order, this is the first order reaction. That means what happened here, the reaction whose rate depends upon the concentration of only one reactants. The reaction whose rate depends upon the concentration of only one reactants. Okay, such reaction is known as the first order reactions. बघा इथे दिलेला आहे, only when only one molecule taking part in the reaction and whose concentration changes appreciably as a result of chemical reaction to form product is known as a first order reaction. It can be represented as, म्हणजे एक लक्षात घ्या, when only one molecule taking part in the reaction असं म्हटलं जरी असेल, हे वाक्य जरी या ठिकाणी आलं असेल, पण मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त सुद्धा मॉलिक्युल्स त्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात, बट रेट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन मॉलिक्युल्स. समजून घेतलं का? रेट हा एकाच मॉलिक्युलवर अवलंबून असणार आहे, पण एकाच मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट अवलंबून असेल. ओके, सो द रिॲक्शन हुज रेट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिॲक्टंट, सच रिॲक्शन इज नोन ॲज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ही अशी डेफिनेशन आपल्याला करता येईल. काय म्हटलं आपण, द रिॲक्शन हुज रेट डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिॲक्टंट. ओके, नाउ लेट अस कन्सिडर, आपण एक जनरल एक इक्वेशन डिराइव्ह करायचं. यावर अगोदर प्रश्न असा असायचा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये बघा, की derive expression rate constant of first order reaction, rate constant of first order reaction. म्हणजे बाबा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे के, आता हा के वन आहे ना, कारण आपण काय घेतलं, झिरो ऑर्डर मध्ये के झिरो घेतला होता की नाही, मग तसं इथे काय आता हा के वन. सो डिराइव्ह द इक्वेशन ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा असा प्रश्न याच्यावर अगोदर असायचा. रेट कॉन्स्टंट जो के वन त्याचे इक्वेशन डिराइव्ह करा, किंवा आपण सरळ म्हणून फर्स्ट ऑर्डरचं इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायचं. मग त्यासाठी चला आपण रिॲक्शन कन्सिडर करू. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ए गेट कन्वर्ट इनटू प्रोडक्ट, ही रिॲक्शन मी कन्सिडर केली आहे. काय कन्सिडर केलं, ए गेट कन्वर्ट इनटू प्रोडक्ट, म्हणजे ए चं कन्वर्शन कशामध्ये झालं, प्रोडक्ट मध्ये. म्हणजे ए हा आहे रिॲक्टंट
आणि यामध्ये आपल्याला मिळणार प्रोडक्ट. ओके, व्हॉट हॅपन इनिशियली. समजा आता आपण जस्ट बीकर मध्ये फक्त एकच रिॲक्शन घेतलाय, रिॲक्शन स्टार्ट केलेली नाही आपण. ज्या वेळेस टाइम टी इक्वल टू किती आहे, 0 आहे, म्हणजे सुरुवातच झाली नाही, टाइम अजून स्टार्ट झालाच नाही, 0च टाइम आहे. तर अशा वेळेस प्रोडक्ट मिळेल का, नाही मिळणार, बिलकुल नाही मिळणार. मग त्या रिॲक्टन्सचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपल्याला कन्सिडर करावं लागेल. तर मी असं म्हटलं की नाव स्मॉल ए मोल पर डीएमक्यू इथे लिहिलं जायचं. हे बघा, मोल पर डीएमक्यू. हा ए जो आहे स्मॉल ए, हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. कशाचं कॉन्सन्ट्रेशन आहे, हे कॉन्सन्ट्रेशन आहे या रिॲक्टंट एचं. आणि ते कशामध्ये एक्सप्रेस करायचं आपल्याला, कशामध्ये सांगायचंय, मोल पर डीएम क्यूब. आता उदाहरणार्थ लक्षात घ्या, मोल पर डीएम क्यूब म्हणतात किंवा डीएम क्यूब हाच याच्याऐवजी काय म्हणतात, लिटर. सीएम क्यूब म्हणजे एम एल आणि डीएम क्यूब म्हणजे लिटर. काळजीपूर्वक लक्ष द्या. ओके, हा, तर सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन ए मोल पर डीएम क्यूब हे आपण कन्सिडर केलं. हो, आपण सपोज असं म्हणू, आपण टाइम टी वेळेनंतर, म्हणजे टी एवढा टाइम झाल्यानंतर, आता टी म्हणजे एक 5 मिनिटं 10 मिनिटं असं काहीतरी कन्सिडर करू आपण. मग तेवढा वेळ झाला आपण, म्हणजे 5 मिनिटानंतर समजा आपल्याला प्रोडक्ट मिळाला, तो आहे एक्स मोल पर डीएम क्यूब एवढा. किती मिळाला प्रोडक्ट आपल्याला, एक्स मोल डीएम क्यूब. म्हणजे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, एक्स मोल डीएम क्यूब. मग आता असं जर कोणी विचारलं की सेम टाइम टी इक्वल टू टी, या वेळेस प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जर एक्स मिळालं, व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल. सिंपल आहे, रिॲक्टंट किती घेतला होता आपण, ए, त्यातून कन्वर्ट किती झाला, एक्स एवढा गेला. म्हणजे आपल्याला आता रिॲक्टंट किती उरलाय, ए मायनस एक्स एवढा रिॲक्टंट उरलाय. किती उरला, ए मायनस एक्स मोल पर डीएम क्यूब. ही याचा अर्थ काय आहे, हे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला रिॲक्टंटचं उरलंय ॲट टाइम टी या वेळी. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके, देअरफॉर नो अकॉर्डिंग टू रेट लॉ किंवा रेट इक्वेशन जे म्हणतो आपण, त्यानुसार काय, आर रेट इक्वल टू डीएक्स बाय डी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आता इथे याच्याऐवजी असं टाकतो इकडे पहा, आर इक्वल टू डीएक्स बाय डी. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असं घेतो. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज नथिंग बट, आता डी टी या वेळेनंतर म्हटलंय, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ए इज नथिंग बट ए मायनस, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए मायनस एक्स, जे की हे बघा इथे दिलेले आहे आपल्याला. ओके, नाउ रिमूव्ह दिस प्रोपोर्शनल साइन. हे प्रोपोर्शनल साइन जे आहे आपल्याला हा रिमूव्ह करायचा. हे प्रोपोर्शनल साइन आपल्याला काय करू आपण आता, रिमूव्ह करू. मग हे प्रोपोर्शनल साइन जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल, एखादा कॉन्स्टंट घ्यावं लागेल. मग मी काय केलं इथे, k1 हा कॉन्स्टंट घेतला, म्हणजे dx बाय dt इक्वल टू k1 इंटू ए मायनस एक्स. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला एक कळालंय. माईक गोपाल, माईक बंद करा, माईक म्यूट करून ठेवा, माईक ऑन आहे कोणाचा तरी. ओके, म्हणजे काय आलं बघा इथे, dx बाय dt इक्वल टू, dx बाय dt हा काय रेट आहे, लक्षात घ्या. हे dx बाय dt कुठून आणला असं व्हायचं परत, हा रेट आहे. r इक्वल टू dx बाय dt असतं. मग dx बाय dt इक्वल टू k1 इंटू ए मायनस एक्स इथपर्यंत आपल्याला माहिती झालं. आता काय करायचं आपल्याला बघा, आता इथे 9 नंबर दिलेला आहे, तो हे 9 नंबर कुठून सुरुवातीपासून आलेला आहे, लक्षात घ्या. तुम्ही याला 1 नंबर म्हणू शकता, असं काही नाही. आता हा k1 जो आहे, हा k1 काय बाबा, तर मग k1 आहे फर्स्ट ऑर्डर रेट कॉन्स्टंट. फर्स्ट ऑर्डर रेट कॉन्स्टंट किंवा साध्या भाषेत त्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात, कारण प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करून आपण त्याला आणलाय. ओके, म्हणजे तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. चला आता आपण काय करू, यामध्ये ते रिअरेंज इक्वेशन करू, ते इक्वेशनला रिअरेंज करू आपण. हे जे इक्वेशन आहे ना, याला रिअरेंज करू. कशा पद्धतीने आपण काय करू, यामध्ये हा k1 ए मायनस एक्स जो हा इकडे घेऊ, ए मायनस एक्स इकडे घेऊ, आणि हा dt याकडे, म्हणजे काही dx अपॉन ए मायनस एक्स, dx अपॉन ए मायनस एक्स आणि k1 इक्वल टू dt. ही इक्वेशन मिळेल आपल्याला. याला 2 नंबर द्या किंवा 9 नंबर. आता बघा, आता आपल्याला एक कळालं, इतकं एवढा फॅक्टर आपल्याला या ठिकाणी. आता हे सिमिलर फॅक्टर म्हणून आपण ते जवळजवळ घेतले, उगाच आपल्याला रिअरेंज करायचं म्हणून केलं नाही, लक्षात घ्या. नाउ इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन. आता असा पार्ट का बरं येतो, हा मुद्दा येतो, सर इंटिग्रेशनच का अप्लाय करायचं, काय असतं बघा. आता आपण dx झाला किंवा dt, हे काय, dx हा स्मॉल चेंज आहे, प्रोडक्टचा स्मॉल चेंज, आणि dt या स्मॉल वेळेमध्ये घडला. आपल्याला टोटल किती वेळ आहे आपला, टी एवढा.
टोटल किती कन्व्हर्शन झालंय एक्स एवढं, म्हणजे मॅक्सिमम क्वांटिटी एक्स आहे आणि टाइम त्यावेळेस लागणार तो टी आहे. त्यातला डीएक्स हा छोटा भाग आहे, डीटी हा छोटा टाइम आहे. ओके, मग आपल्याला याची सगळ्यांची बेरीज करायची एकत्र, अशी छोटी 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 इंटरवल छोटे छोटे पार्ट खूप सारे असतील. मग ते एकत्र करायचे असेल तर आपण दोन गोष्टी वापरतो, एक इंटिग्रेशन किंवा समेशन आपण वापरत असतो. ओके, मग आता त्यासाठी आपण इंटिग्रेशन वापरलं यामध्ये, डीएक्स इंटिग्रेशन डीएक्स अपॉन ए मायनस एक्स इक्वल टू इंटिग्रेशन के1 इंटू डी टी. आता बघा यामध्ये हे महत्वाचं आहे. आता इथे जरी लिमिट लिहिलं नसतं तरी इथे लिमिट असतं, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे, आता इंटिग्रेशन डीएक्स अपॉन ए मायनस एक्स याला जर आपण सॉल्व्ह केलं तर हे येतं लॉग टू द बेस ई. काय येतं लॉग टू द बेस ई ए मायनस एक्स. म्हणजे ऍक्च्युली हे असं आहे इंटिग्रेशन 1 अपॉन ए मायनस एक्स ओके डीएक्स हे असं आहे की याला जर आपण सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर येतं लॉग टू द बेस ई ए मायनस एक्स इथे दिलेलं आहे, असं याचं उत्तर येत असतं. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला एक कळून घ्यायचं की हे इंटिग्रेशन साइन आपल्याला रिमूव्ह केल्यानंतर काय येतं. ज्यांचं मॅथ नाही त्यांनी डायरेक्ट आपल्याला असं लक्षात ठेवायचं की याच्यानंतर काय येतंय. ओके, आता बघा या ठिकाणी आपल्याला हे मायनस साइन लावावं लागेल, इथे मायनस साइन राहिलं आहे. ठीक आहे, नाउ हिअर आता या ठिकाणी महत्वाचा पार्ट बघा काय तर K1 हा कॉन्स्टंट आहे, मग तो ऍज इट इज बाहेर काढला. आपण काय काढला ऍज इट इज बाहेर. इंटिग्रेशन ऑफ डी टी इक्वल टू टी येत असतं, इंटिग्रेशन ऑफ डी टी इक्वल टू टी येतं, म्हणजे बघा टी आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट घ्यावं लागत असतं आपल्याला. हे आता ज्यांचं मॅथ त्यांना माहित आहेच ऑलरेडी हे, किंवा हे असं असतं लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन रिमूव्ह करतो त्यावेळेस आपल्याला एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट सुद्धा घ्यावा लागतो, प्लस सी हा तो आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट घेतला म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं. एक तर हे म्हणा किंवा हे मायनस लॉग टू द बेस ई मायनस लॉग टू द बेस ई ए मायनस एक्स इक्वल टू K1 इंटू टी प्लस सी, हे इक्वेशन आपल्याला मिळालं. नाव हिअर सी इज नथिंग बट इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आणि मग तो कसं काढायचा आपल्याला इंटिग्रेशन कॉन्स्टंट कसा काढायचा, तर सिंपल आहे. मला सांगा रिएक्शन सुरुवात होण्याच्या अगोदर एक्स ची क्वांटिटी किती होती 0, टी ची क्वांटिटी किती होती 0, मग त्यावेळेस सी ची क्वांटिटी किती आहे बघा. चला या ठिकाणी काय केलं बघा, इथे बघा आता एक्स ची क्वांटिटी आपण 0 टाकली आहे, टी ची क्वांटिटी ही 0 टाकली आहे. म्हणजे काही आपल्याला मग डायरेक्ट हे जर इक्वेशन सॉल्व्ह केलं तर सरळ सरळ आपल्याला येतं लॉग ए इक्वल टू सी एवढे येते बघा. हे आपल्याला इक्वेशन मिळाली यामध्ये लॉग ए म्हणजे मायनस लॉग ए इक्वल टू सी, हे इक्वेशन आपल्याला यामध्ये मिळालं. आता मायनस लॉग ए इक्वल टू सी आपल्याला आलं, मग ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुटअप करू शकतो का, कोणत्या या इक्वेशन मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू पुटअप करता येईल. ओके, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 10, म्हणजे हे इक्वेशन 10 जे आहे या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुटअप करायची. म्हणजे काय बघा मायनस लॉग टू द बेस ॲज इट इज K1 इंटू टी मायनस लॉग टू द बेस सी च्या ऐवजी फक्त आपण ही व्हॅल्यू टाकलेली आहे, सी च्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकली. ठीक आहे, याला रिअरेंज करा. लॉग लॉग साइड सारखे साइड नाही घ्या. मग हा लॉग जो आहे ना हा मायनस लॉग टू द बेस इकडे घेतला मी, तो पॉझिटिव्ह झाला बघा, पॉझिटिव्ह आला इकडे आहे का, इथं काही म्हणजे आता पॉझिटिव्ह आहे. मायनस लॉग ए मायनस एक्स आलं इक्वल टू K1 इंटू टी आहे. आपल्याला इक्वेशन के चं काढायचं, रेट कॉन्स्टंटचं काढायचं, म्हणून के घेतला मी, के इक्वल टू आता हा टी इथं मल्टिप्लाय मध्ये इकडे डिवाइड म्हणजे 1/t लॉग टू द बेस ई असतो इथे ए अपॉन ए मायनस एक्स. कारण इथे बघा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला बघा लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय असं जर असेल मित्रांनो तर हे येत असतं इक्वल टू लॉग ऑफ एक्स बाय वाय, माहिती आहे सगळ्यांना. मग तसंच आता हे लॉग ऑफ ए हा ए घेतला आपण इथे आणि लॉग ऑफ ए मायनस एक्स हा आपण ए मायनस एक्स घेतला म्हणजे असं आलं. ओके, 1/t इक्वल टू. मग आता बघा हे हा जो हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे लॉग टू द बेस ई चं असतं, कळलं कशात ई चं. आपण ज्यावेळेस लॉग ची व्हॅल्यू पाहत असतो त्यावेळेस तो लॉग टू द बेस 10 असतो. काय असतो लॉग टू द बेस 10, लॉग टू द बेस ई नसतो. मग इथे एक फॉर्म्युला आहे की लॉग टू द बेस ई ऑफ एक्स इक्वल टू 2.303 इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स. म्हणजे काय करायचं आपल्याला ई चं रूपांतर बेस 10 मध्ये करायचं असेल 2.303 ने मल्टिप्लाय करायचं सरळ सरळ. हे बघा इथे 2.303 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काही K1 इक्वल टू 2.303 अपॉन टी
log to the base 10 a upon a minus x. हे या ठिकाणी हे आपल्याला इक्वेशन मिळेल. आणि दिस इक्वेशन इज नोन ॲज रेट लॉ इक्वेशन. असं हे फर्स्ट ऑर्डर रेट इक्वेशन. लक्षात हे फर्स्ट ऑर्डरचं रेट कॉन्स्टंटचं इक्वेशन आहे. कळालं कसं आलं तर फर्स्ट ऑर्डरचं रेट कॉन्स्टंटचं हे इक्वेशन यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण हे कुठून डिराईव्ह केलं, आपण हे अगदी स्टार्टिंग पासून सांगितलं की त्याचं रिलेशन कसं घेतलं. आपण बघा या ठिकाणी येऊन घेतलं. मग आपण रेट इक्वल टू dx बाय dt आपल्याला माहिती आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे a मायनस x. कारण आपण ही कोणती रिएक्शन कन्सिडर केली आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आणि फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये काय आहे, रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन रिएक्शन. म्हणजे रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशासोबत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट कोण आहे a, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय a मायनस x. ओके ऍट टाइम t म्हणजे आलं. मग आता प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केलं, इथे k1 घेतला, जस्ट रिअरेंज केलं आपण आणि या इक्वेशनला इंटिग्रेशन केलं. आता इथला पुढचा पार्ट महत्वाचा आहे. आता या ठिकाणी हे मायनस in दिलेलं आहे म्हणजेच काय, मायनस लॉग टू द बेस e. तुम्हाला जसं समजतं तसं ते यूज करायचं. एक लॉग टू द बेस e असे त्या ठिकाणी e. ठीक आहे. आणि मग हेच इक्वेशन जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर k1 इक्वल टू 2.303 अपॉन t log to the base 10 a upon a minus x. Now this is the equation of rate constant of first order reaction. हे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं रेट कॉन्स्टंट इक्वेशन आहे. क्लिअर. ओके. मग जसं आता आपण झिरो ऑर्डरचं इक्वेशन बघितलं आणि नंतर काय बघितलं आपण त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स. तसं आता आपण कॅरेक्टरिस्टिक बघू. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण काय बघितलं, फर्स्ट युनिट. तसं इथं बघून तेच पॉईंट घ्यायचं आपल्याला. युनिट पाहिजे k1चं. आता k1चं युनिट आपल्याला या ठिकाणी बघायचं. k1चं युनिट काय येणार आहे बघा, सिंपल आहे, सरळ सरळ. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन आपल्याला माहित आहे की k1 इक्वल टू रेट अपॉन ओके हा त्याचं युनिट बघा काय येतं. आता यामध्ये जो रेट घेतोय आपण, रेट जो दाखवतोय आपण अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असं घेतलं त्या ठिकाणी. आपल्याला केचं पाहिजे ना म्हणून. मग आता एक सिंपल आहे की रेट जो आपण डिटरमाइन करतो, कॉन्सन्ट्रेशन जो आपण सांगतोय ते कॉन्सन्ट्रेशन सांगतो मोल पर डीएम क्यूब मध्ये. आणि टाइम जो असतो तो कशामध्ये असतो, टाइम जो असणार आहे तो सेकंड मध्ये असतो. म्हणजे इथेच बघा या ठिकाणी मी तुम्हाला व्हॅल्यू टाकतोय. रेट इक्वल टू आपल्याला हे इक्वेशन आहे, सॉरी के इक्वल टू. ओके k1 इक्वल टू हे इक्वेशन आलं. आता मला सांगा वरती रेट आहे. रेट म्हणजे काय, रेट म्हणजे dx बाय dt समजून घ्या. ओके अपॉन ए काय आहे, ए आहे कॉन्सन्ट्रेशन. ते कशामध्ये मोजतो तुम्ही, ए हे कॉन्सन्ट्रेशन ते आपण सुद्धा. म्हणजे इक्वल टू एक्स काय आहे, एक्स dx हा आहे कॉन्सन्ट्रेशनचा भाग. म्हणजे काय तो मोल पर डीएम क्यूब, मोल पर डीएम क्यूब. ओके आणि dt हा टाइम आहे पर सेकंद. टाइम काय तो सेकंद. ओके म्हणजे हे आलं dx बाय dt ची एक्सप्रेशन. ओके आता हा ए म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन कशात म्हणायचं आपल्याला, मोल पर डीएम क्यूब मध्ये, मोल पर डीएम क्यूब. मग बघा इथं असं होऊ शकतं का, हे मोल पर डीएम क्यूब आणि हे मोल पर डीएम क्यूब कॅन्सल दिसते इथे बघा. हे मोल पर डीएम क्यूब आणि हे मोल पर डीएम क्यूब कॅन्सल झालं. आता पर डीएम क्यूब म्हणा किंवा पर लिटर म्हणा एकच आहे, लक्षात घ्या. म्हणजे खाली काय उरलं आता 1/सेकंद. काय उरलं फक्त 1/सेकंद. 1/सेकंद म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो सेकंद इनवर्स. ते इथे लिहिलेलं आहे बघा, सेकंद इनवर्स. 1/सेकंद आपण हे कसं लिहू शकतो यामध्ये, सेकंद इनवर्स. सो व्हॉट इज द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, सेकंद इनवर्स किंवा पर सेकंद ही त्याचं युनिट आहे. पर सेकंद हे काय त्याचं युनिट आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनच्या रेट कॉन्स्टंटचं युनिट काय आहे तर पर सेकंद. आता याच्यावर काय असतं तुम्हाला एमसीक्यू असतो. कसा बघा, द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज, युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज, मग राहील मोल पर डीएम क्यूब. 2 नंबरचं राहील मोल पर डीएम क्यूब पर सेकंद. 3 नंबरचं राहील पर सेकंद फक्त. आणि 4 नंबरचं नन ऑफ दिस. तो उत्तर काय येईल, पर सेकंद किंवा सेकंद इनवर्स हे त्याचं उत्तर असेल. क्लिअर. आणि हेच आपण इथं बघितलं आहे ऑलरेडी k0 ते काय आलं, मोल पर डीएम क्यूब पर सेकंद असं आलं. मोल पर डीएम क्यूब पर सेकंद हे आलेलं आहे. म्हणजे हा डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे ना. ओके नाव नेक्स्ट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता याच्यामध्ये याचा ग्राफ कसा येऊ शकतो ते पाहायचं आपल्याला. तर फर्स्ट दिस इक्वेशन, जे इक्वेशन आहे k1 इक्वल टू 2.303 अपॉन t log to the base 10 a upon a minus x. It get convert into
इट गेट कन्वर्ट इनटू ग्राफिकल इक्वेशन. ग्राफ इक्वेशन मध्ये आपल्याला त्याचं कन्वर्ट करायचं. तर ग्राफ इक्वेशन काय आहे, y इक्वल टू mx प्लस सी, y इक्वल टू mx प्लस सी हे ग्राफचं इक्वेशन असतं. मग आता याला या फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्याला बसवायचं, आणायचं आहे. लक्षात येते ना. मग जस्ट रिअरेंज करतो आता हे इक्वेशन मी कसं रिअरेंज केलंय बघा. सरळ सरळ हा जो टी आहे डिवाइड मध्ये आता मल्टिप्लाय मध्ये केला. 2.03 जो 3 हा या ठिकाणी परत इकडे मल्टिप्लाय मध्ये आला, डिवाइड मध्ये येईल. ओके, इकडे आला. म्हणजे या ठिकाणी आता बघा के 1/2.303 इंटू टी. ओके, म्हणजे या ठिकाणी आलं लॉग टू द बेस 10 a मायनस एक्स a अपॉन a मायनस एक्स इक्वल टू k1/2.303 इंटू टी आला. आता इकडे बघा हा k1 आणि 2.303 हे कॉन्स्टंट आहे. k1 काय रेट कॉन्स्टंट आहे, 2.303 ही व्हॅल्यू फिक्स आहे. म्हणजे कॉन्स्टंट आलाय, म्हणजे ती m ची व्हॅल्यू येते, स्लोपची व्हॅल्यू येते. ओके, म्हणजे हा झाला m. आणि हा y ऍक्सिस वर घ्यायचा आपल्याला कोणता, व्हॅल्यू ऑफ लॉग टू द बेस 10 a अपॉन a मायनस एक्स. आणि व्हॅल्यू ऑफ टी टाइम जो आहे 5 सेकंद 10 सेकंद 15 सेकंद 20 सेकंद हे आपल्याला एक्स ऍक्सिस वर घ्यायचं आहे. दिसते ना सर, हे बघा या ठिकाणी आपल्याला हे सरळ सरळ टी म्हणजे हे आलं, एम म्हणजे हे आलं आणि वाय म्हणजे हे आलं या ठिकाणी. ठीक आहे, तर ह्या व्हॅल्यू आपण हे बघा ग्राफ प्लॉट केला. म्हणजे व्हेन वी प्लॉट ग्राफ टी वर्सेस म्हणजे लॉग टू द बेस 10 a अपॉन a मायनस एक्स वर्सेस टी, देन इट गिव्ह स्ट्रेट लाईन फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन मधून आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते, म्हणजे असे पॉईंट असणार इथे कुठेतरी हे. हे पॉईंट असेल आणि त्या पॉईंटच्या नुसार ओरिजिन मधून आपल्याला काय मिळते, एक स्ट्रेट लाईन मिळाली आपल्याला. ओके, आणि ती स्ट्रेट लाईन मिळाल्यानंतर त्याचा जर स्लोप आपण असा काढला, तो स्लोप जी व्हॅल्यू येते ती येते k1/2.303. काय ते k1/2.303 ही त्या की स्लोपची व्हॅल्यू येते. म्हणजे याचा अर्थ एक तुम्हाला मी रिॲक्शन दिली आणि आयडेंटिफाय वेदर इट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ऑर नॉट असं कोणी म्हटलं असेल. पण ही रिॲक्शन आहे बाबा, ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे की नाही हे एक्सपेरिमेंटली सांगा. तर तुम्ही काय करायचं, सरळ सरळ त्यामध्ये त्याचे जे व्हॅल्यू आहेत a अपॉन a मायनस एक्स अँड टी या व्हॅल्यू ग्राफ प्लॉट करायचा. ओरिजिन मधून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि त्यामध्ये त्याचा स्लोप इक्वल टू k1/2.303 ही जर व्हॅल्यू येत असेल, याचा अर्थ स्लोपची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळणार आहे. लक्षात घ्या, इथे स्लोपची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. म्हणजे सरळ सरळ k1 इक्वल टू 2.303 इंटू स्लोप असं असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये k1 ची व्हॅल्यू मिळेल आणि k1 ची व्हॅल्यू जर या सारखी आली प्रत्येक टाइम इंटरवलला, याचा अर्थ तो कोणता आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे असं कन्फर्म करता येत असतं. अलग लक्षात, हे प्रॅक्टिकल आहे, ऍक्च्युअली हे प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, तर हे जे आहे ही रिॲक्शन्स म्हणजेच काय, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं कन्फर्मेशन. ओके, आता बघा आपण पुन्हा एक दुसरा ग्राफ प्लॉट करू शकतो. म्हणजे याला परत एक रिअरेंज करू शकतो आपण कशा पद्धतीने यामध्ये दिलेलं आहे बघा. आपण लॉग टू द बेस 10 a अपॉन a मायनस एक्स ला आपण फोल्ड करू. मग काय, लॉग टू द बेस 10 a मायनस लॉग टू द बेस 10 a मायनस एक्स असं आपण याला ब्रेक करू शकतो याची. ओके, तर हे रिअरेंज जर केलं तर आपल्याला हे इक्वेशन असं मिळतं, लॉग टू द बेस 10 a मायनस एक्स इक्वल टू मायनस k1/2.303 इंटू टी प्लस लॉग टू द बेस 10a. आता ए काय आहे, ए ही आपण घेतलेली व्हॅल्यू आहे कशाचं, कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टरचं कॉन्सन्ट्रेशन आपण घेतलेलं आहे ते. म्हणजे याचा अर्थ ती कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी आहे ती येते. मग आता याचा जर आपण जो ग्राफ इक्वेशन आहे y इक्वल टू mx प्लस सी, यामध्ये सिमिलरिटी बघा. म्हणजे हा जो लॉग टू द बेस 10a हा ही सी ची व्हॅल्यू आहे, टी जी आहे टी ही एक्स ची व्हॅल्यू आहे, k1/2.303 ही एम ची व्हॅल्यू आहे आणि लॉग टू द बेस 10 a मायनस एक्स ही वाय ची व्हॅल्यू. म्हणून काय, व्हेन वी प्लॉट ग्राफ log to the base 10 a minus x versus time t, okay, then it gives a straight line which is intercept to the x. आता ह्या काय करेल, ही a या y ऍक्सिसला ही काय करेल, लाईन इंटरसेप्ट इथे कट करेल आणि इथे कट केल्यानंतर याची जी व्हॅल्यू येणार आहे ही एवढी व्हॅल्यू 0 पासून इथपर्यंत, दिस व्हॅल्यू इज नोन ॲज, हे व्हॅल्यूला म्हणायचं log to the base 10 a याची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे log to the base 10 a ची म्हणजे c ची व्हॅल्यू, म्हणजे c इक्वल टू हा इंटरसेप्ट यामध्ये मिळेल, लॉग टू द बेस 10 ऑफ a याची व्हॅल्यू असणार आहे. आणि स्लोप तर आपल्याला माहिती आहे, आपण जो स्लोप या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत हा स्लोप आपल्याला या ठिकाणी येणारच आहे.
आलं लक्षात. म्हणजे हे सेकंड कन्फर्मेशन साठी सेकंड आपण ग्राफ ड्रॉ करू शकतो. फर्स्ट ग्राफ तर आपण बघितला, सेकंड ग्राफ सुद्धा आपण बघून यामध्ये कन्फर्म करू शकतो की वेदर इट इज गिवन रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर ऑर नॉट. ओके, नाउ सेकंड नेक्स्ट पॉइंट, थर्ड पॉइंट, हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय? टाइम रिक्वायर्ड फॉर द कंप्लीशन ऑफ द रिएक्शन. हाफ ऑफ द टाइम रिक्वायर्ड फॉर द कंप्लीशन ऑफ द रिएक्शन. ओके नाही. आता इथे बघा सरळ सरळ आपल्याला काय करायचं, हे जे इक्वेशन आहे आपल्याला दिलेलं, हे इक्वेशन जे आपल्याला हे हाफ लाईफ पिरियड कॅल्क्युलेट करायचं. आता हाफ लाईफ पिरियड म्हणजे टी इक्वल टू काय घेतला आपण? टी इक्वल टू टी हाफ. बरोबर आहे. मग तसंच आपल्याला टी इक्वल टू टी हाफ घेतलं की एक्स इक्वल टू काय? एक्स इक्वल टू ए बाय टू. परत एकदा रिपीट करतो. आता तुम्ही असं हे कसं आलं ए बाय टू? एक्स इक्वल टू एक्स बाय टू यायला पाहिजे. ओके नाही. पण मला एक सांगा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे? ए. मग अर्ध्या वेळेत हाफ लाईफ मध्ये, अर्ध्या पिरियड मध्ये ते किती राहील? ए मायनस ए बाय टू. किती राहील? ए बाय टू. म्हणजे ए ची एक्स ची व्हॅल्यू किती राहील? ए बाय टू. सिंपल आहे. सरळ प्रत्येकदा ऐका. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तुम्ही किती घेतलं? समजा 12 मोल पर डीएम क्यूब घेतला आपण. हाफ लाईफ पिरियड मध्ये ते किती राहील? 6 मोल पर डीएम क्यूब. म्हणजे तुम्ही काय केलं? ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला डिवाइड बाय 2 केलं अर्ध्या टाइमनंतर. कारण हाफ लाईफ पाहतोय आपण. सो एक्स इक्वल टू ए बाय टू. सो पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. या दोन व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट अप केल्या आपण. बघा K1 2.303, टी च्या व्हॅल्यू ही ठेवलं log टू द बेस 10 ए मायनस ए बाय टू. आता हा ए म्हणजे पूर्ण ए झाला आणि हा ए बाय टू म्हणजे अर्धा ए झाला. काय झाला? अर्धा ए. म्हणजे याला आपण असं करू शकतो का मग ए अपॉन ए बाय टू. ओके, मग हा ए कॅन्सल, हा 1 बाय 2 आहे म्हणजे वरती गेल्यानंतर 2 येईल म्हणजे येईल log 2. हे काय येईल? फक्त log 2. म्हणजे K1 इक्वल टू 2.303 अपॉन टी हाफ. ओके, log टू द बेस 10 2 12. आता log 2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती ही आहे 30 0.3010. ओके, किती आहे? 0. आता मी सगळं हे एकदा काय करतो, रब करतोय आणि मग ते पुढच्या पेजवर आपण परत तुम्हाला हे कॅल्क्युलेट करून दाखवतोय. म्हणजे log 2 जो आला आहे तो कसा आला इथूनही तुम्हाला समजेल तसाही. हे बघा या ठिकाणी दिसते आपल्याला, हे असं आलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं याचं. मग शेवटी 2 हा याच्यामधून हे 2 कॅन्सल होईल म्हणजे हाफ येईल. मग आता हे आला, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? जस्ट आता हा 2 वरती जाईल म्हणजे 2a अपॉन ए असं आलं. 2a अपॉन ए गेट कॅन्सल म्हणजे log 2 आलं फक्त. log 2 ची व्हॅल्यू येते 0.3010. ओके, मग आता याला रिअरेंज. आता हे बघा ही व्हॅल्यू 2.303 आहे आणि 0.3010 आहे. मग याला हे बंद पडलं ना, परत रिजॉईन करा. 1 मिनिट बाकी आहे फक्त. तो कृपया हे जर बंद झालं तर सगळ्यांनी काय करा? रिजॉईन करा. यांनी याला मल्टिप्लाय केलं 2.303 आणि 0.3010. हे येतं व्हॅल्यू, याची व्हॅल्यू येते 0.693 अपॉन K1. आता हा टी इकडे घेतला, टी हाफ इकडे घेतला, K1 इकडे घेतला. मग आता